प्रेक्षकांना सोडणार आहे. अर्थात लाईव्ह ऍक्शन मध्ये भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. पोलादी निर्धार मुसा असुर बळांची खंतणसे, स्वातंत्र्याच्या संग्रामाला विजया वाचून अंतणसे. श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्रहुण बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्भतयाचा कोण हरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार. पुन्हा एकदा आर्या प्रीमियर लीग चौथ्या सीझन मध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातोय आजच्या दिवसाच्या शेवटच्या ह्या मॅच कडे. मॅचला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, ब्युटिफुल आहे. बॉल जाणार आहे सीमारेषा. शतक ठोकलं. आता ह्या मॅच मध्ये आसिफच्या पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सीमारेषा दाखवली आहे. स्विच प्रयत्न होता, बॅटवरती बॉल व्यवस्थित मिडल झाला नाही. डावफुल कबड पाहतोय पुढे एकदा. एका धाब्याने मात्र या ठिकाणी मात्र पुढे पोहोचते. स्कोरकार्ड मध्ये जर आपण पाहिलं, पहिलं षटक सुरू असताना बसवंत वॉरियर संघाकडनं आपण पाहतोय 5 धाबा धावफलकामध्ये आहेत. त्यामध्ये अमोल साळवेचा एक चौकार तुम्ही पाहिलाय. दुसऱ्या बाजूला सागर आलेत. अजून एकही बॉलचा सामना केला नाहीये, अकाउंट उघडलं नाहीये. त्यामुळे ही मॅच अतिशय महत्वपूर्ण आहे. जिंकणारा संघ आपण पाहतोय सुपर 8 मध्ये क्वालिफाय असेल. पराभूत असणारा संघ जर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कॉलबॅक मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण कॉलबॅक मध्ये जाण्याचा इथे कोणाचा इरादा नसेल. पुन्हा एकदा हुक केलाय हा बॉल. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. थर्ड मॅन एरिया. नो चान्स. बिग ब्लॉच.
आक्रमण करतायत. 9 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पावलांचा वापर मिड विकेटला बॉल जाणार आहे डीप मिड विकेट आउट ऑफ द पार्क. शिवरायांची तळपती तलवार बॉल सीमा रेषा पार. चरण षटकार. सहा धाव्यांनी 15 धावा धावफलकामध्ये आल्यात. वाघोलेचा असणारा आसिफ शेख सकाळपर्यंत आपण पाहतो इथे बेनिफिट देत होता बॉलिंग बंद, पण ह्या मॅच मध्ये इथे सागर थांबायला तयार नाहीये. एक चौकार ठोकलाय, एक षटकार ठोकलाय. आसिफ शेखचं कमबॅक इथे महत्वपूर्ण असेल. परत एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याबरोबर आपण पाहतोय पुढे एकदा हा प्रयत्न फसलाय. बॉल मात्र फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. यष्टीरक्षक आपण पाहतोय स्वतः संघनायक आपण पाहतोय कॅप्टन यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कीपर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील मनमाडचे असणारे खेळाडू आपण पाहतोय. रविराज आहेरे स्लीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आसिफ शेख वाघोली पुण्याचे आहेत. परत एकदा रविराज आहेरेच्या हातामध्ये बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न हो बचावलेत. प्रयत्न केला गेला होता डिरेक्ट हिटचा आणि तो फसलाय. त्याबरोबर आपण पाहतोय पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड मध्ये बसवंत वॉरियर्स विदाउट लॉस 15 धावा. प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. दुसऱ्या दिवसाचा एक दर्जेदार क्वालिटी क्रिकेट इथे मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. युट्यूब वरती tenniscricket.in ह्या चॅनल वरती देखील ह्या स्पर्धेचा लाईव्ह ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे एकदा लॉंग लेग एरिया मध्ये बॉल गॅप आहे खूप मोठा आणि गोलंदाजाला होतोय 4 धाब्यांचा तोटा. चौकार फोर. धावफलकामध्ये आहेत अमोल साळवे जालन्याचे असणारे खेळाडू. इथे मात्र प्रतिभावंत कामगिरी करतायत आणि याच बरोबर बॉल हवेमध्ये तो जाणार आहे. पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या 2 बॉलवरती 2-4 आले. तिसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती काय होणार. वक्त गुजर जाएगा जिंदा ये बात रहेगी. वक्त गुजर जाएगा जिंदा ये बात रहेगी. दोस्त हमें हमेशा ये शाम अमोल साळवे की इनिंग याद रहेगी. जबरदस्त इनिंग पेश करतायत. तयार आहेत. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय. पॉइंट मध्ये बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं 30 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 इथे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय इथे बॅटिंगची पॉवर आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आसिफ शेख वरती आक्रमण केलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय सुनील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आतापर्यंत आपण पाहतोय एकूण 15 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा वापर मात्र इथे जो केला गेलाय. अजूनही 2 बॉल मध्ये इथे मैदानावरती कशा पद्धतीने
कमबॅक करणं केलं जाणार की मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार, हाही प्रश्न इथे क्रीडा रसिकांसमोर. हो हो हो, पुन्हा एकदा गॅप असेल, पुन्हा एकदा भरपूर मोठा बॉल जातोय, पुन्हा एकदा सीमारेषा पार, गोलंदाजाला होतोय 4 धावेचा तोटा. पाहतोय धावफलकामध्ये आहेत, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या मध्ये होतीये, आक्रमकता खूप मोठी इथे तुम्हाला पाहायला मिळते. परत एकदा उंचावून खेळण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल पिशिंग झाल्यानंतर हलकंसं वळण घेतलंय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. षटक संपतंय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये विदाऊट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 2 संपले. आर्य प्रीमियर लीग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील आजचा शेवटचा सामना इथे मात्र क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी येतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं बसवंत वॉरियर संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं अगदी स्टॅलिन हा संघ आपण पाहतोय बॉलिंगच्या माध्यमातून इथे अटॅक करताना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली, तिथे मात्र स्लिप मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक तिथे आहे, धावफलक एका धावेने पुढे पोहोचेल. 35 धावा धावफलकामध्ये आहेत. कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामडे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आर्य प्रीमियर लीगचं केले गेलेलं आयोजन. स्पर्धा मात्र यशस्वीरित्या चौथ्या पर्वामध्ये विशाल भाऊ पट्टे बहादूर असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय स्वप्नीलजी गामडे यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन नियोजन. अर्थात ह्या स्पर्धेचा रंगच आहे थोडासा न्यारा. तुम्ही पाहताय आर्या प्रीमियर लीग 2025 चा सोहळा. परत एकदा बॉल जाणार आहे डीप लॉंग ऑन, बिग 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 शरण षटकार. लढत रहा, संघर्षाला मरण नाही, थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज जर थांबलात तर कॉल बॅक मध्ये जावं लागेल, हे दोन्ही संघांना चांगलं माहिती आहे. हो, स्वीप केलाय बॉल, क्षेत्ररक्षक तिथे असेल, सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होणार का? आणि याबरोबर फलंदाज असेल बाद. पहिला धक्का. बॅटल मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अनिल आयडॉल आपण पाहतोय, अनिल दाखल होत आहेत स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांच्या शुभागमन या ठिकाणी होतोय. सन्माननीय राजारामजी वाहाग, पुंजाराम नाना गामणे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला. दोन्ही अतिथी मान्यवरांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक असं स्वागत. विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थान बनवा. जाऊया मॅच कडे. पहिल्या विकेटचं पतन आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट संघाला परवडणारी नाहीये. 2 सेट बॅटल आहेत आणि विशेषतः रनआउटच्या माध्यमातून एखादा सेट बॅटल ज्यावेळेस ह्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आउट होतो ना, त्यावेळेस आपण पाहतो ह्या गोष्टीची खरं तर इथे चर्चा होणार. कारण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा आपण पाहिले एखादा फलंदाज आउट झाल्यानंतर आपण पाहिले संघावरती पुन्हा एकदा थोडेसे बॅड पॅच येतात, कित्येक वेळा दबाव तंत्र निर्माण केलं जातं. आणि आज ह्या विकेट नंतर पुन्हा एकदा मोठी इनिंग येथे पाहायला मिळणार का, याही गोष्टीची चर्चा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. नवनाथ हाडवड्याचं कौतुक करावं लागेल. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये येतोय. धावफलक जर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 सुरू आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये बसवंत वॉरियर्स 42 धावा.
40 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा लेंथ बॉल आपण पाहतोय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय खरं तर सिमेंट विकेटवरती गोलंदाजांसाठी हे एक प्रमुख अस्त्र आहे. सिमेंट विकेट म्हटल्यावरती आपण पाहतो बॅटिंगसाठी अनुकूल परिस्थिती, बॅटिंगसाठी पोषक वातावरण आणि विशेषतः ह्या विकेटवरती गोलंदाजी करत असताना इथे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावं लागेल, व्हेरिएशन ठेवावं लागणार आहे. अचूक टप्प्यांवरती मात्र बॉल पिचिंग करावं लागणार आहे. समोर कोणता फलंदाज आहे, कशा पद्धतीनं स्ट्रोक खेळू शकतो, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास तुमच्याकडे असणं खरं तर गरजेचं. हो हो हो, व्हॉट अ कॅच. आणि इथे एका मोठ्या खेळीचा अंत होतोय. आयकॉन आउट होत आहेत. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय 2 अमोल इथे होत आहेत बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 43 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. कशा पद्धतीने पाहूयात. यानंतर मात्र उर्वरित अजून 3 षटक इथे मात्र शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवरती चौथ्या षटकासाठी गोलंदाज जर आपण पाहिलं मैदानावरती धीरज पवार इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत. सकाळी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आर्य प्रीमियर लीग चौथ्या सीझन मध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम धीरज पवार ह्या गोलंदाजाने देखील आज इथे मात्र पूर्ण केलाय. त्यानंतर गामा यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं दुसरी विकेट हॅट्रिक इथे मात्र तुम्हाला पूर्ण होताना पाहायला मिळाली. 2 अर्धशतकी इनिंग्स देखील इथे मात्र तुम्हाला आज ज्या पाहायला मिळाल्या. आज आर्य प्रीमियर लीग मध्ये ह्या गोष्टीची चर्चा देखील तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय या अगोदर आज दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणार पहिला संघ VS सकवाल हा संघ जर आपण पाहिलं सुपर 8 मध्ये दाखल झाला. त्यानंतर VS सकवाल नंतर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा संघ सुपर 8 मध्ये कोणता पोहोचणार, कॉलबॅक मध्ये दुसरा संघ कोणता पोहोचणार, या सर्व गोष्टीची चर्चा आज दिवसभरामध्ये आर्य प्रीमियर लीग. हो हो हो, उंचावून खेळलेला फटका, स्ट्रोक तिथे आपण पाहतोय. आसिफ शेख चूक करणार नाहीयेत आणि याबरोबर विकेटचं असेल पतन. धक्का क्रमांक 3. धावसंख्येवरती तिसरा मोहरा संघानं गमावलाय बसवंत वॉरियर संघानं. कौतुक करावं लागेल धीरज पवार यांचं. षटक क्रमांक 3 मध्ये मात्र एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. वेगाबरोबर ती आपण पाहतोय टप्प्यांवरती कंट्रोल ठेवले, चांगल्या लेंथवरती बॉल पिचिंग करत असताना आपण पाहतोय इथे धावा थांबवण्याचा प्रयत्न इथे धीरज पवार यांच्या बॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीचे गोलंदाज आहेत. सिमेंट विकेटवरती मात्र इथे काबिले तारीफ गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतात, असरदार साबित होत आहेत. आणि या धावांपासून देखील इथे मात्र संघाला वाचवण्याचा प्रयत्न हाही यशस्वी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 46 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. परत एकदा मिड विकेटला बॉल, तो जाणार आहे हवाई मार्गाने सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार
चांगले चांगले आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलेत. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सिद्धू सरांच्या अंपायरिंग साठी देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. अनोख्या शैलीमध्ये इथे मात्र हा निर्णय देताना इथे मात्र सिद्धू सर तुम्हाला पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने आपण पाहतोय वेगवेगळे अंपायर्स खरं तर आज टेनिस बॉल क्रिकेटचं लक्ष केंद्रित करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आर्या प्रीमियर लीग मध्ये देखील सिद्धू सर तुम्हाला पहिल्या दिवसापासून इथे जे पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅच कडे. परत एकदा सरळ बॅटना बॉल खेळलाय. गॅप तिथे भरपूर मोठा असेल आणि त्याबरोबर बॉल पुढे एकदा गॅप आहे भरपूर मोठा आणि त्याबरोबर गोलंदाजाचा होतोय तोटा. धावा मिळतील 4. चौकार 4 रन. षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं धावफलकामध्ये थोडीशी इथे कुठेतरी असं वाटलं होतं धीरूच्या माध्यमातून इथे धावगती थांबवली जाईल. पण त्यानंतर देखील आपण पाहतो इथे मोठमोठे स्ट्रोक आले. षटक क्रमांक 4 संपले 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बसवंती वॉरियर्स 56 धावा धावफलकामध्ये. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय इथे एक चांगली रणनीती वापरावी लागेल. स्लॉग ओव्हर्स मध्ये पुढे एकदा आसिफ शेखचा वापर केला जाणार आहे. स्लॉग होल स्पेशलिस्ट म्हणून आपण कित्येक वेळा पाहिले. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून इथे मात्र बॉलिंग मध्ये आसिफ शेख इथे मात्र चांगले कारागीर इथे समोर येतात. बॉल हवेमध्ये फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. कॅच टेकन. व्हेरी गुड कॅच. 4th विकेट डाऊन. अकीब बागवान. तर आल्याबरोबर विकेटही घेऊन आलेत. विकेट येते. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय 56 ह्या धावसंख्येवरती. षटक क्रमांक जर आपण पाहिले इथे 5व्या नंबरचं तुम्हाला पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर्स मध्ये एक चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग इथे आसिफ शेखची तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा स्ट्रोक फसलाय. आसिफ शेख स्वतः बॉल खाली येत आहेत आणि याबरोबर फलंदाज इथे असेल बाद. 5वा पाठचा दुसरा धक्का असेल. पण या धावसंख्येवरती दुसराही फलंदाज आपण पाहतो ह्या ओव्हर मध्ये इथे मात्र अयशस्वी ठरेल. बाद होईल. 5वा धक्का बसवंत वॉरियर संघाला. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा आसिफ. हो हो हो. बॉल हवेमध्ये. तिथे मात्र 3री विकेट हॅट्रिक आज दिवसभरामध्ये पूर्ण होतीये. नाव आहे हवेली तालुक्यातील वाघोलीचा सितारा आसिफ शेख. हॅट्रिक म्हटल्यावरती आपण पाहतोय क्रिकेटमध्ये अतिशय दुर्मिळ घटना. कित्येक टुर्नामेंटमध्ये अगदी
5-5, 6-6 दिवसांच्या टुर्नामेंटमध्ये एकही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत नाही, पण इथे आर्या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय एकाच दिवसामध्ये 3 विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज आज ह्या स्पर्धेला मिळालेत. आसिफ तयार आहेत. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल, बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर आहे. डॉट बॉल 56 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 56. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानात शतपथी केली जाईल. 5वं षटक आपण पाहतोय, अजूनही एकही धाव तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आसिफ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मेडन षटक पाहायला मिळणार का? एक मेडन षटक तुम्ही सकाळी पाहिलंय. पुन्हा एकदा डॉट. मला वाटते खूप जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय पुंजाराम नाना गामणे यांना विनंती असेल, यानंतर एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. कालपासून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक गोड आवाज आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला ऐकायला मिळाला. साताऱ्याचे असणारे सन्माननीय सतीश सरांचा सन्मान या ठिकाणी आपण ह्या आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे मात्र संपन्न करतोय. सरांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. अतिशय सुमधुर आणि अतिशय सुंदर असं समालोचन या ठिकाणी मात्र ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं, सन्माननीय सतीश सरांचा सन्मान आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्या सतीश सरांसाठी. मराठीचं एक धावतं आणि अभूतपूर्व समालोचन आपण ज्यांचं ऐकलं. सातारा विभागातील असणारं हे एक समालोचन क्षेत्रातील उभरतं नाव आज नाशिक पर्यंत येऊन पोहोचले. पुन्हा एकदा सतीश सर आपण आपल्या या ठिकाणी आर्या प्रीमियर लीग मध्ये येऊन दाखल झालात आणि आपलं सुंदर असं समालोचन या ठिकाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पुन्हा एकदा आर्या प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि याबरोबर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आज दिवसभरामधील तिसरी मिडन ओव्हर, दुसरी मिडन ओव्हर आणि तिसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होतीये आणि तो कारनामा पूर्ण करणारा खेळाडू पुन्हा एकदा हवेली तालुक्यातील वाघोलीचा सितारा आसिफ शेख इथे मात्र तो कारनामा पूर्ण करतोय. शेवटचं षटक, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इथे आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धीरज पवार आलेत. आज दिवसभरामध्ये मात्र पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा मान खऱ्या अर्थानं धीरज पवार ह्या गोलंदाजाला मिळाला. स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक, आज दिवसभरामध्ये पहिली विकेट हॅट्रिक. यानंतर काय होणार याकडेही सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज इथे आहेत तयार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. गॅप आहे खूप मोठा आणि पुन्हा एकदा गोलंदाजाला होतोय 4 धाब्यांचा तोटा. चौकार, 4 रन. अर्थानं आपण पाहतोय विकेट किपर संघनायक मनसुख सर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने मात्र जे सजवतायत या मॅचचं महत्व नक्कीच त्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल होता, डीप काउ कॉर्नर मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक तिथे असेल, सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फेकी खराब येते. तिसरी येणार का? एक तर आली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे. दोन्ही पूर्ण झाल्यात आणि या बरोबर बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. एकूण किती? 6. किती रन्स आहेत सर? 6 धावा ह्या बॉलवरती आल्यात. आणि तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं एका बाजूला जीएसटी आणि जीएसटी लागल्यानंतर इन्कम टॅक्सची रेड पडावं अशा पद्धतीचं इथे मात्र दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर 6 धावा. बॉल हवेमध्ये, बॉल जाणार आहे आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. 6 रन, षटकार.
स्कोरबोर्ड. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे जबरदस्त कामगिरी करताना बॅटिंग मध्ये इथे तुम्हाला रमेश शिराळे मैदानात मध्ये पाहायला मिळत आहेत. 7 बॉलमध्ये 27 बनवल्यात. धीरज पवारचा ह्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक जे वसूल केलेत, लागोपाठचे 2 षटकार इथे तुम्ही पाहताय. हो, परत एकदा व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल असेल आणि या निर्णयाला देखील इथे आपण पाहतो इथे चॅलेंज केले. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत. टीव्ही अंपायरचा डिसिजन काय असेल, रिव्ह्यू सक्सेस असेल की अनसक्सेस, फिल्डिंग टीम कडनं हा रिव्ह्यू इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. मनसुख सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघाचे संघनायक आहेत. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केले. निर्णय काय असेल, रिव्ह्यू सक्सेस असेल की अनसक्सेस, याकडे सर्वांचं लक्ष. या टुर्नामेंट बद्दल आपण चर्चा करतोय. आर्या प्रीमियर लीग चौथ्या सीझन मध्ये आपण पाहतोय स्पर्धा सुपर डुपर हिट होताना तुम्हाला मात्र पाहायला मिळते. काल 4 संघ तुम्हाला पाहायला मिळाले होते. त्यामध्ये 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचले, 2 संघ कॉलबॅक मध्ये पोहोचले. तर आज देखील 4 नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळाले. त्यामध्ये खेळणारे आयकॉन, आयडॉल्स, त्याबरोबर लोकल खेळाडू 2 संघ मात्र सुपर 8 मध्ये पोहोचणार, 2 संघ कॉलबॅक मध्ये जाणार. उद्या देखील 4 नवीन संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि महाराष्ट्रातील दर्जेदार आयकॉन्स आणि त्यांचा दर्जेदार खेळ आर्या प्रीमियर लीगला उद्या देखील एका वेगळ्या उंचीवरती नेणार. यामध्ये मात्र शंका नसेल. त्या अगोदर मात्र निर्णय काय येणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल येतोय. 73 धावा इथे आपण पाहतोय. 73 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा सरळ बॅटनं डीप लॉंग ऑन मध्ये हा बॉल खेळलाय. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. डेंजर एंडला बॅटल आणि फेकी थ्रो इथे खराब असेल. 2 धावा येते. स्कोर कार्ड 2 धाव्यांनी पुढे गेले. 75 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा बॉल इथे मात्र जो बाकी आहे. किती धावांचं टार्गेट इथे स्कोरबोर्ड वरती लावलं जाणार, कारण ही मॅच खरं तर आपण पाहतोय डू ऑर डाय, जिंका किंवा मारा अशा पद्धतीची मॅच इथे असेल. पराभूत होणारा संघ कॉलबॅक मध्ये पाहायला मिळेल. विजेता संघ सुपर 8 मध्ये असेल आणि कॉलबॅक मध्ये जाण्याची इच्छा कोणत्याही संघाची किंवा संघ नायकाची किंवा संघ मालकाची नसेल. त्यामुळे ही मॅच जिंकत आर्या प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा इरादा आज दोन्ही संघांचा आहे. तिरच तयार. पुढे एकदा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल जाणार आहे. अमेझिंग आउटस्टँडिंग हिट. चरण षटकार 6
ही मैदानाच्या आतमध्ये या शेवटची मॅच आणि ह्या मॅचला बॅड लाईट येणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. महासंग्राम अगदी आज दिवसभरामध्ये शेवटच्या चरणापर्यंत येऊन पोहोचलाय, अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. अर्थात दुसऱ्या दिवसामध्ये सुपर 8 ला पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल ह्या प्रश्नाचं उत्तर ही मॅच संपल्यानंतर इथे मात्र क्रीडा रसिकांना भेटेल. त्या अगोदर मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये काय घडतंय काय बिघडतंय याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं इथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये 81 धावा झाल्यात आणि 82 धाब्यांचं टार्गेट. लेट्स प्लेचा इशारा स्ट्राइक एंड वरती नाशिकचा स्टार वंडर बॉय रविराज आहिरे. पहिलाच बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये आणि पहिल्याच बॉल वरती रविराज आहिरे इथे होत आहेत बाद. रविराज आहिरेची इनिंग पाहण्यासाठी, बॅटिंग पाहण्यासाठी, रविराज आहिरेचं क्रिकेट पाहण्यासाठी आज कित्येक क्रीडा रसिक, रविराज आहिरेचे फॅन फॉलोअर्स, नाशिक सिटीतील प्लेयर खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी प्रेक्षक इथे दाखल झालेत. आणि आपण पाहतोय आज सकाळपासून खरं तर बॅड पॅच मध्ये असताना थोडंसा आपण पाहिलं इथे झुंजताना झगडताना पाहायला मिळाला. आणि याही मॅच मध्ये मात्र साफ अपयशी ठरतोय, शून्यावरती बाद झालाय. तर नवीन बॅटल इथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. दीपक नवीन बॅटल येत आहेत. क्रिकेट म्हटल्यावरती आपण पाहतो इथे बॅड पॅच येणं आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यातून सावरत इथे पुन्हा एकदा नव्या इनिंगचा इथे नव्या इनिंगच्या माध्यमातून नव्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणं हे क्रिकेट आहे. आणि आपण पाहतोय नाशिकचे क्रिकेट रसिक सहजासहजी रविराज आहिरेला विसरणारे नाहीयेत. आज जरी इथे शून्यावरती बाद झाली असली तरी रविराज आहिरेचं नाव आपण पाहतोय उभ्या भारतभर इथे का पोहोचले, नाशिकचं नाव इथे क्रिकेटच्या माध्यमातून रविराज आहिरेनं का पोहोचवले याच्या कित्येक इनिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया मॅच कडे. अकाउंट देखील आपण पाहतो इथे मात्र अजून उघडलेलं नाहीये. शून्यावरती बाद झाल्यानंतर आता शून्यातून विश्व निर्मिती करायची. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुण मंथन नक्कीच शोधू काहीतरी. फिनिक्स पक्षाप्रमाणे आज राखेतून साम्राज्य निर्माण करायचे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय रोहित परब इथे मात्र एक जबरदस्त कामगिरी करतायत. परत एकदा फुलत लेनचा बॉल डीप काव कॉर्नर मध्ये जाणार आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती कोणताही नसेल. धावफलक पुढे एकदा अकाउंट उघडलंय. एक धाव ही स्कोर कार्ड मध्ये आहे. रोहित परब बद्दल ही चर्चा आपण करणार आहोत. हाही खेळाडू आपण पाहतोय महाराष्ट्रभर क्रिकेट खेळताना तुम्हाला पाहायला मिळतो. आणि विशेषतः टॉस करत असताना जी काही चर्चा झाली त्या ठिकाणी रोहितने सांगितलं होतं चेस करत असताना ह्या मैदानावरती खरं तर खूप अडचणी निर्माण होतात. नाशिकचं असणार क्लायमेट आणि विशेषतः आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये थंडी खूप वाढलेली आहे. आणि ह्या कारणामुळे आपण पाहतोय इथे मात्र रोहितनं ज्या पद्धतीनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 81 धावा बनवल्या आणि पहिल्याच बॉलवरती रविराज आहिरेला बाद केल्यानंतर इथे आता खूप मोठी जबाबदारी
इथे मात्र उर्वरित खेळाडूंवरती असणार आहे, कारण 6-7 नंबर पर्यंत संघाची बॅटिंग लाईनअप आहे आणि तोपर्यंत एक चांगला खेळ देखील मैदानात मध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पेश करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये मात्र मोठे धावा बनवावे लागतील. रविराज आहेर याच्या विकेटचं कोणताही दबाव इथे तुम्हाला जो घ्यायचा नाहीये. मोठ्या पद्धतीने इथे मोठे स्ट्रोक इथे वसूल करायचे, चांगली इडिंग खेळायची, दबावातून विजयाचा मार्ग बनवायचा आहे, हा इरादा आज प्रत्येकाचा असणार आहे. परत एकदा सरळ बॅटनं बॉल खेळलाय, गॅप तिथे भरपूर मोठा असेल. क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफचा तिथे बॉलला फीड करतोय आणि स्कोर कार्ड देखील पुढे एकदा एका धावेने पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये षटक क्रमांक 1 सुरू असताना धावफलकामध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत. 31 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 79 धावेंची गरज. 31 बॉल 79 अशा पद्धतीनं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. याही गोष्टीची चर्चा इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्टँड देखील खचाखच भरलेत. आर्य प्रीमियर लीगची इथे आपण पाहतोय नाशिक शहरातील क्रीडा रसिकांनी डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा, तुम्हा सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेचा रंग आहे थोडासा न्यारा. तुम्ही पाहताय आर्या प्रीमियर लीगचा हा दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचते. पहिलं षटक संपते. पहिलं षटक संपत असताना एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये धावा आहेत 4. सागर दुसऱ्या षटकासाठी मात्र जे वापरले जाणार आहेत. 30 बॉल शिल्लक आहेत, 78 बनवायच्यात. दीपक एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला अनिकेत कावली तुम्हाला पाहायला मिळतील. 2 बॉलचा सामना केलाय, 2 बनवल्यात. दीपक जर आपण पाहिलं 3 बॉलचा सामना केलाय, 2 बनवल्यात. 30 बॉल मध्ये 78 बनवायच्यात. सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी ह्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. प्रवास इथे आपण पाहतोय थोडासा कठीण आहे, पण अशक्य असं काहीच नाही. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्टींवरती देखील तुम्ही विजय मिळू शकता. त्यासाठी प्रयत्न करणं हे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. गोलंदाज तयार. सागर दुसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. 29 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 78 धावेंची गरज. एक एक डॉट बॉल खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती मात्र इथे दडपण निर्माण करणार आहे, दबाव नंतर निर्माण करणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं खूप दर्जेदार कामगिरी करताना तुम्हाला बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळाली. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय, पुन्हा एकदा डॉट, निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. ह्याही इनिंग मध्ये आपण पाहतोय स्टॅलिन संघ खऱ्या अर्थानं दुसऱ्या या अगोदरच्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं बसवंत वॉरियर्स, हे 2 संघ आज शेवटच्या मॅच साठी एकमेकांपुढे आहेत. स्टॅलिन संघ एका बाजूला, बसवंत वॉरियर्स संघ एका बाजूला. कोण जिंकणार, स्टॅलिन की बसवंत वॉरियर्स, बसवंत वॉरियर्स की स्टॅलिन? ह्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. परत एकदा पॅडवरती बॉल लागलाय, सिंगल तर आली आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, हो हो हो, काय घडलंय? आणि फलंदाज क्रमांक 2 इथे असेल बाद. पाहतोय मनमाडचे असणारे मनसुख शहा इथे तुम्हाला आता
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कॅप्टन म्हणून खूप मोठी जबाबदारी आणि आज त्या जबाबदारीला साजेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं इथे गरजेचं आहे. जैसा नाम वैसा काम इथे करावं लागेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अजूनही 27 आणि जिंकण्यासाठी 78 धाव्यांची गरज. सागरचं कौतुक करावं लागेल. स्वतः बॉल पर्यंत पोहोचले, डायरेक्ट हिट केला आणि तिथे मात्र दुसरी विकेट ही मिळवली आणि संघाला ग्रेड 3 मिळवलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक कोणते नसेल, बॉल जाणार आहे सीमा रेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. तुम्हाला पाहायला मिळतात पॉवर प्ले मध्ये गोलंदाजानं हुकूमत गाजवली आहे. 2 विकेट्स मिळवल्यात. पॉवर प्ले बॉलिंगच्या फेवर मध्ये जाताना पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि इथे मात्र रिव्ह्यूचा वापर इथे जो केला जाणार आहे. टीव्ही अंपायरचा वापर केला जातोय. बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. डिसिजन काय असेल प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू तुम्हाला जो दिला जाणार आहे तो सक्सेस ठरला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल. अनसक्सेस ठरल्यानंतर तुम्हाला त्यानंतर रिव्ह्यू वापरता येणार नाही. डिसिजन काय असेल तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. टीव्ही अंपायर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही टेक्नॉलॉजी आली. आज टेनिस बॉल क्रिकेट घरोघरी पोहोचले. आज ग्रामीण भागातील खेळाडू, आज शहरी भागातील खेळाडू आज प्रत्येकाच्या घरामध्ये का पोहोचलाय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान का करतोय, कारण आपण पाहतोय सोशल मीडिया, युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, चांगल्या इनिंग्स, त्यानंतर आपण पाहतोय एखाद्या चांगल्या इनिंगच्या क्लिप्स, एखादा स्ट्रोक जर असेल, एखादा कॅच असेल, व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेस ठरतोय. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय रिव्ह्यू सक्सेस ठरलाय. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. 9 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. सोशल मीडिया बद्दल आपण खरं तर चर्चा करतोय. आज सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय आणि आपण पाहतोय आज क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत इथे जाण्याचं काम खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून इथे प्रत्येक खेळाडूने केलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती येतोय. 1.5 नंतर आपण पाहतोय इथे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकामध्ये आहेत. 25 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 73ची गरज. सागर तयार. हो, पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल. आउटफील्ड आहे वेगवान. शर्यत लागली आणि चेंडूने शर्यत जिंकली. बॉल जातोय सीमारेषा पार. धावा बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 69 बनवायचे. चला टीम मीटिंग नकोय. रोहित सर थोडंसं फास्ट करा. बॅड लाईट होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत. शेवटची मॅच आणि विशेषतः आपण पाहतोय शेवटची मॅच, शेवटची इनिंग अगदी दर्जेदार असणारी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं नाशिक शहरामध्ये आणि आर्य प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी मात्र आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी दिले गेलेलं निमंत्रण आणि आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रिकेटमय वातावरण इथे तुम्हाला नाशिक शहरामध्ये पाहायला मिळतंय. नाशिक शहरातील मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आर्य प्रीमियर लीग षटक क्रमांक 3. फुल टॉस बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती जर आपण पाहिलं अमन आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी आलेत. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. परत एकदा हलक्यात पहा बॉल इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिलाय. सिंगल घेण्याचाही प्रयत्न इथे आपल्याला जो पाहायला मिळत नाहीये. धावफलक इथे स्थिर असेल. शेवटचे पहा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. अजूनही 22 आणि 69 धावा इथे मात्र बनवायच्यात. 22 चेंडू आणि 69. इथे पहा स्वतःवरती विश्वास ठेवलाय
खऱ्या अर्थानं मनसुख शहा यांनी कोणती धाव घेतली नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. हो हो, डीप लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि इथे फलंदाज क्रमांक 3 मनसुख शहा असतील बाद. गावचे वंडर बॉय नाव आहे आसिफ शेख. कामगिरी मोठी करावी लागेल, जैसा नाम वैसा काम करना पडेगा. गरज संघाला मोठी आहे, कारण जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 21 आणि 69 धावींची गरज. आसिफवरती मोठी जबाबदारी. मोठी इनिंग पेश करावी लागेल. इथे मॅक्सिमम स्ट्रोक खेळावे लागतील. संघ बॅकफूट वरती गेलाय, पुन्हा एकदा फ्रंटफूट वरती यायचं असेल तर इथे मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागणार आहेत. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा. आसिफ शेख यांच्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये. हो परत एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. अपील तर फार मोठा आहे आणि याबरोबर अनोख्या शैलीमध्ये कळवतायत बॅट्समन इथे सेफ आहे. जबरदस्त कामगिरी सिद्धू पाजी यांच्यासाठी. एकदा मला वाटते जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. जबरदस्त ऍक्शन इथे आपण पाहतोय आणि क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे ऍक्शन खऱ्या अर्थानं एखाद्या बॉलिवूड कलाकारालाही लाजवेल. अशा पद्धतीनं सिद्धू पाजी यांचं नक्कीच कौतुक असणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 20, धावा बनवायच्यात अजूनही 69. हो आसिफ शेख बॉल पाठवतायत वाघोलीच्या दिशेला. बॉल जाणार आहे सीमारेषा पार. चरण षटकर तर इथे मी म्हणाल नक्कीच तुम्ही इतका दूरवरचा प्रवास करून इथे आल्यात आणि नाशिककर नक्कीच तुम्हाला इथे अटक करतील. जबरदस्त अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये. सिद्धू पाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. डान्सिंग अंपायर. मॅचची शैली आपण पाहतोय थोडीशी बदलतीये. षटकाराला 19 बॉल शिल्लक आहेत. 63 बनवायच्यात. मॅच अजून ऑन आहे. कॅच घेणारा प्रेक्षक पुन्हा एकदा बॉल हवाई मार्गाने जाणार आहे. बिग ब्लास्ट. आसिफ शेखचा ट्रेडमार्क. लागोपाठचा दुसरा चरण षटकार. धावा आल्यात 25 बनवत असताना 3 विकेटचा मोबदला द्यावा लागला. तर 18 बॉल शिल्लक आहेत आणि 57 बनवायच्यात. मॅच अजून ऑन आहे. टीम मीटिंग नको आहे. रोहित परब सर, ही तुमच्यासाठी सूचना असेल. टीम मीटिंग कोणतीही नको आहे. आणि प्रेक्षकांसाठी सूचना, ज्या प्रेक्षकाने कॅच घेतलाय त्यांनी व्यासपीठावरती या आणि आपलं पारितोषिक ह्या ठिकाणी घेऊन जायचं. एक हातामध्ये कॅच घेतल्यावरती 200 आणि 2 हातामध्ये कॅच घेतल्यानंतर 100. कॅच घ्यायचा आहे पण बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊन कोणी कॅच घेऊ नका, ही विनंती आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. 18 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 57 बनवायच्यात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय इथे योगेश भालेकर मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत. जबाबदारी मोठी असेल. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं इथे दीपक आहेत. 6 बॉलचा सामना केलाय. 10 बनवल्यात. सेट बॅटल आहेत. आक्रमण करावं लागेल. गिअर बदलावा लागेल. आसिफ शेख 3 बॉलचा सामना केलाय. 12 बनवल्यात. 18 बॉल शिल्लक आहेत. 57 बनवायच्यात. कोण पोहोचणार सुपर 6 मध्ये, सुपर 8 मध्ये? कोण पोहोचणार कॉल बॅक मध्ये? एका बाजूला स्टॅलिन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फिल्डिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये बसवंत वॉरियर्स.
एका बाजूला बसवंत वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला स्टॅलिन. एका बाजूला स्टॅलिन, दुसऱ्या बाजूला बसवंत वॉरियर्स. कोण जाणार सुपर 8 मध्ये? याकडे इथे सर्वांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 57ची गरज. फुल टॉस, स्ट्रोक तर फसलाय आणि बॉल तिथे फिल्डरच्या हातामध्ये बसलाय. चौथ्या विकेटचं पतन, चौथा धक्का. फलंदाज पाहतोय संगमनेर तालुक्यातील नवनाथ हडवळे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. याही खेळाडूची चर्चा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली आहे. या खेळाडूचं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजतंय आणि आज पुन्हा एकदा नावाला साजेल अशी कामगिरी करावी लागेल, कारण बॉल शिल्लक आहेत शेवटचे 17 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 57. आल्याबरोबर पहिल्या बॉलवरती योगेश भालेकरनं इथे मात्र विकेट मिळवली आहे. तयार असतील पुन्हा एकदा नवनाथ हडवळे यांच्या विरुद्ध. बॉलमध्ये आपण पाहिले गती कमी होती. मिड विकेट रिजन मध्ये बॉल जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे असेल, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणता नसेल. धावफलक एका धावेने पुढे गेले. 25 धावा धावफलकामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. शेवटचे आपण पाहतोय बॉल शिल्लक असणार आहेत. अ, 26 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 16 बॉल आपण पाहतोय आणि 56 धाब्यांची गरज इथे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 56. आसिफ शेख वरती मोठी जबाबदारी. आसिफ शेखला इथे मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. तयार असेल पुन्हा एकदा योगेश यांच्या विरोधामध्ये. परत एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॉलमध्ये आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फिंगर रोल केले. बॉल पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. आसिफ शेखकडे ह्या बॉलवरती कोणतंही उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन बदललंय, बिघडलंय. 15 बॉल शिल्लक आहेत आणि स्टॅलिन संघाला जिंकण्यासाठी 56 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 56. ओहो, जबरदस्त बॉल आपण पाहतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हाही पूर्ण झालाय. 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये 28 धावा आहेत. 14 बॉल शिल्लक आहेत. 54 बनवायच्यात. 14 चेंडू आणि 54. मग सिंगल डबलनं तर इथे या मॅच वरती पकड मिळवता येणार नाही. इथून पुढे मॅच जिंकायची असेल तर केवळ एकमेव शस्त्र अस्त्र इथे वापरावं लागेल. ते असेल षटकार आणि चौकार. आणि आसिफ शेखकडे ही शस्त्र खूप भरलेली आहेत. 14 चेंडू 54ची गरज. परत एकदा मिड विकेटला बॉल आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे वजन. धावा पाहायला मिळतील अर्धा डझन. जा आणि बॉल घेऊ. आपने तो यहाँ पे कमाल कर दिया. जबरदस्त ऍक्शन इथे अंपायर सिद्धू यांची तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया स्कोर कार्ड मध्ये. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल होतोय. लागोपाठचा दुसरा चरण षटकार.
आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. इथे प्रत्येकासाठी पारितोषिक आहेत. आर्य प्रीमियर लीगचं एक अनोखं नियोजन आयोजन तुम्ही पाहताय. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं स्वप्नील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून एक जबरदस्त टुर्नामेंट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 42. स्टॅलिन संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बसवंत वॉरियर्स हा संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. बसवंत वॉरियर्स की स्टॅलिन, स्टॅलिन की बसवंत वॉरियर्स, या दोन संघांची चर्चा आज नाशिकमध्ये आर्या प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये, कोण पोहोचणार कॉलबॅक मध्ये, दोन्ही संघ इथे पॉवरफुल आहेत. चला वेळ घेऊ नका, शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात 42. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सागर आलेत तर स्ट्राइक एंड वरती नवनाथ हडवळे. हो हो हो, पहिलाच बॉल जा आणि घेऊन या. स्टँड अँड डिलिव्हर. विराट कोहली स्टँडला सलामी दिली. षटकार झरण. लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 11 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. 11 बॉल नीड 36 रन्स. 11 चेंडू मध्ये 36 बनवायच्यात. परत एकदा बॉल खेळलाय तिथे मात्र रोहित आहेत आणि बॉल रोहितला टाटा बाय बाय करत जातोय. सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. कुठे जाणार नाही कारण शेवटचे बॉल शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्यात 32. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. यानंतर काय होणार? स्ट्राइक एंड वरती नवनाथ हडवळे इथे आहेत तयार. हो हो हो, परत एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 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 रिव्ह्यूचा वापर. हॅलो हॅलो, या ओव्हरमध्ये एक षटकार आला आहे. अजून 2 षटकार आले तर गणेश भाऊ आरिंगळे यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज आहे. रिव्ह्यूचा वापर इथे केला जाणार आहे. बॅटिंग टीम कडनं हा रिव्ह्यू इथे असेल. टीव्ही अंपायर कडे आपण जातोय. फेअर बॉल डिसिजन आलाय. फेअर बॉल, क्लिअर बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि डॉट बॉल येतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 32. काय होणार? स्टॅलिन की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बसवंत वॉरियर्स. बसवंत वॉरियर्स की स्टॅलिन. 9 चेंडू आणि 32 ची गरज. काल तसा ठोका चुकवणारा सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरा इथे आपण पाहतोय सामन्यावरती आहेत. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. पैसा वसूल मॅच. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा अर्थात आर्या प्रीमियर लीग. परत एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय. फिल्डर तिथे असेल. कॅच 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 आणि कॅच सोडलाय. कॅच सोडली की मॅच सोडलीये याही प्रश्नाचं उत्तर यानंतर भेटणार आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलकामध्ये 51 धावा पाहायला मिळतात. शेवटचे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 31. काय होणार? कोण जिंकणार? याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. 8 चेंडू आणि 31. आसिफ शेख मध्ये क्षमता आहे. नवनाथ हडवळे मध्ये क्षमता आहे. शेवटचे अजूनही ह्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होणार. गोलंदाज तयार. हो हो, आसिफ शेख बॉल पाठवतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. माजवलाय आणि पुण्याच्या आसिफ शेखनं नाशिक मध्ये येऊन इथे हाहाकार माजवलाय. धावफलकामध्ये धावा आहेत 57. शेवटचे 7 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. आसिफ शेख इथे ठरतोय 1 मॅन आर्मी. तयार असेल पुन्हा एकदा सागरच्या विरोधात.
हो परत एकदा सरळ बॅटनं बॉल गॅप असेल खूप मोठा आणि बॉल पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार. संघाला होतोय 4 धावेचा तोटा. चौकार जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळतीये. पैसा वसूल मॅच. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज. कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये? स्टॅलिन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बसवंत वॉरियर्स. दोन्ही संघ इथे मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये इथे मात्र जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आणि मला वाटतं ह्या दोन्ही संघांचं क्रिकेट आवडलं असेल ना तर प्रेक्षकांना माझं आव्हान आहे दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतीये. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर असेल. हे कोण आहे? एका बाजूला स्टॅलिन, एका बाजूला बसवंत वॉरियर्स. बसवंत वॉरियर्स की स्टॅलिन, स्टॅलिन की बसवंत वॉरियर्स? कोण जिंकणार? 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज. नवनाथ आढवळे स्ट्रायकिंग वरती आहेत. संगमनेर तालुक्यातील खेळाडू आहेत. नाशिकमध्ये येऊन दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीचा वंडर बॉय आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू मध्ये 36 बनवल्यात. स्ट्रायक वरती नवनाथ आढवळे 5 चेंडूंचा सामना केलाय. 12 बनवल्यात. योगेश भालेकरच्या हातामध्ये बॉल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज. पहिलाच बॉल आणि 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 काय होतंय? काय असेल? फलंदाज इथे आपण पाहतोय आउट. नवनाथ आढवळे बाद. मध्ये आसिफ शेखने जर 3 षटकार मारले ते कसेही मारू तर सन्माननीय गणेश भाऊ आरंगिळे यांच्या वतीने पारितोषिक असणार आहे 2100 रुपयांचं आसिफ शेख साठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावा बनवायच्यात. आसिफ शेख हे नाव आज नाशिक मध्ये फेमस होणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. शेवटचे 5 चेंडू 21 बनवायच्यात. आज आसिफ शेख हिरो होणार का? संधी तर मोठी आहे. काय होणार? शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावेंची गरज. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आसिफ शेख पुण्याचा खेळाडू तयार. तर स्ट्राईक आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती योगेश भालेकर. हो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल आणि बॉल जाणार आहे सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. महाराष्ट्र पोलीस मनोज भाऊ मुंडे साहेबांचं शुभागमन आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. आणि पुढे एकदा बॉल हवेमध्ये आणि आणि 1 2 3 हो कॅच सुटलीये. कॅच इथे सुटतीये आणि आसिफ शेखला इथे मात्र जीवदान. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या 17. मॅच अजून संपलेली नाहीये. 3 चेंडू आणि 17. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. स्टॅलिन एका बाजूला, बसवंती वॉरियर्स एका बाजूला. कोण जिंकणार? 3 चेंडू 17. हो डीप लॉंग ऑन. बॉल जाणार आहे आउट ऑफ द पार्क. आसिफ शेखचा तडाखा. चरण षटकार. आणि 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 11. कोण जिंकणार? जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. विजयाचे रास्ते आसिफ शेख बनवणार का? इथे मात्र सर्वांचं लक्ष असेल. 71 धावा धावफलकामध्ये आहेत.
शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 बनवायच्यात. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावचा वंडर बॉय आसिफ शेख आज नाशिक मध्ये आपली बॅटची जादू दाखवणार का? शेवटचे 2 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 3 चेंडू 17 असताना ठोकलेला षटकार इथे मात्र विजयाचे रस्ते बनवणार का? आसिफ शेख तयार असेल. 2 चेंडू 11ची गरज. ओहो, परत एकदा मिड विकेट मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि बॉल सीमारेषा पार. धावा इथे मिळतायत 4. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आणि सामना जर टाय झाला तर सांगा काय? सुपर ओव्हर. एक चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आणि आपण पाहतो इथे या बरोबर आज दिवसभरामध्ये 3रं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. आणि नाव आहे पुणे जिल्ह्यातील वाघोली तालुक्यातील वाघोलीचा वंडर बॉय आसिफ शेख. आणि हा षटकार जर ठोकला तर रोशनजी क्षीरसागर यांच्या वतीने आसिफ शेख साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आतापर्यंत दवाखान्यामध्ये असणारा सामना आता आयसीयू मध्ये पोहोचलाय. 1 चेंडू आणि 7 आणि 5,000 रुपयाचा पुरस्कार. आसिफ शेख. सामना टाय. सामना टाय. मॅच कोणीही जिंकू पण आसिफ शेखने क्रीडा रसिकांची मने जिंकलीत. आसिफ शेख साठी एकदा जोरदार टाळ्या. रंगळे यांच्या वतीने 1100 रुपये. मनेश भाऊ मुंडे महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 500 रुपये. आणि रोशन शिरसाट यांच्या वतीने आसिफ शेखच्या ह्या षटकारासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. चला बॅट्समन चला. फिल्डिंग करणारी टीम तिथेच थांबेल. स्वप्नील भाऊ तिथे कळवा बॅटिंग साठी कोण असेल. बॉलिंग साठी बॅटिंग साठी आयकॉन आयडॉल कोणीही असू शकतो आणि बॉलिंग साठी देखील आयकॉन आयडॉल लोकल बाय कोणीही गोलंदाजी करू शकतो. हे सुपर ओव्हरचे नियम आहेत. चला फिल्डिंग करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि बॅटिंग करणारी टीम लगेच चला आपण आतमध्ये. सन्माननीय गणेश भाऊ आरंगळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं आर्या प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. सुपर ओव्हरचा थरार. पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी इथे पर्वणी ठरतीये. कोण होणार सुपर ओव्हरचा विजेता? मनसुख मनमाडशी असणारे खेळाडू येत आहेत. तरी दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं आसिफ शेख पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावचा हा सुपरस्टार आज नाशिक मध्ये येऊन इथे मात्र